तिकडे धाराशिवमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला चाचणी मतदानानं सुरुवात होणार आहे। धाराशिवमध्ये जिल्हा परिषदेच्या 55 जागांसाठी 234 उमेदवार रिंगणात असून पंचायत समितीच्या 110 जागांसाठी 392 उमेदवार आखाड्यात आहेत। जिल्ह्याभरात 11,45,000 मतदार हे आज मतदानाचा हक्क बजावतील। जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये धाराशिवमधील दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। मतदान केंद्रावरून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूयात। धाराशिव जिल्ह्यात 55 जिल्हा परिषद गट आणि 110 पंचायत समितीच्या गणांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। या निवडणुकीमध्ये दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। आज प्रत्यक्ष मतदानाला अवघ्या काही वेळा सुरुवात होणार आणि त्यापूर्वीची ही तयारी जी आहे ती सुरू झालेली आहे। सर्व कर्मचारी आहेत, अगोदरच अभिरूप मतदान आणि जी EVM मशीन आहे त्याची जी पडताळणी आहे ती इथं सुरू आहे। कशा पद्धतीने हे सुरू आहे आपण संवाद साधूया। काय आता नेमकं मतदानापूर्वीची प्रक्रिया कशी सुरू आहे? सर, आता आम्ही मॉक पोल केलेलं आहे, अभिरूप मतदान। आम्ही या प्रतिनिधीच्या समक्ष यांना अगोदर टोटल बटन दाबून दाखवलं की याच्यामध्ये 0 मतदान आहेत आणि त्यानंतर तिथं जाऊन आम्ही बॅलेट देऊन अभिरूप मतदान करून घेतलं। उमेदवाराला प्रत्येकांना आम्ही मतदान देऊन त्याची खात्री आता या ठिकाणी रिझल्ट दाखवणार होतो आम्ही। आता त्यांना या ठिकाणी रिझल्ट दाखवण्यासाठी आम्ही पहिल्यांदा क्लोज केलं, आता रिझल्ट दाखवतोय। टोटल मतदान 7 केलते, बरोबर आहे, 7 मतदान आले तिथं। म्हणजे तुम्ही ज्या जितके मतदान केले जी केले ते सगळं दिसतं, जेवढे बटन दाबले तेवढे इथं आले। तर ही निवडणुकीच्या अगोदरची मतदान प्रक्रिया आहे। मॉकपोल झालेलं आहे आणि त्यानंतर प्रतिनिधींना प्रत्यक्ष केलेलं मतदान ते चेक करूनही दाखवलेले आणि प्रत्यक्ष मतदानाला अगदी काही वेळामध्ये आता सुरुवात होणार आहे। अप्पासाहेब शेळके, ABP माझा, धाराशिव। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।